परमेश्वर आपको आशीष करे। प्रभू आपणास आशीषित करो। परमेश्वर के वचन की ओर आपण प्रभूच्या वचनाकडे आता वळूया। सुनने वाला धन्य, परमेश्वर का वचन सुनने वाला धन्य है। असे लिहिलं आहे की वचन ऐकणारा धन्य आहे करून, के अनुसार करने वाला भी धन्य है। आणि तसंच चालणारही धन्य आहे। को हमको सुनना है, ते आपल्याला ऐकायचे ऐसा करना भी है। आणि तसेच करायचेही आहे। हमें पढ़ेंगे फिलिपियों की किताब आता आपण वाचूया फिलिपियसचे पुस्तक 4वां अध्याय 4था अध्याय और 19वां वचन। 4 पढ़ेंगे। आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या त्याच्या गौरवी संपत्तीचा आज साजेल असा रीतीने पुरविल। मेरा परमेश्वर भी मेरा परमेश्वर भी अपने उस धन के अनुसार धन के अनुसार जो महिमा सहित महिमा सहित मसीह यीशु में है, मसीह यीशु में है, तुम्हारी हर एक हम तुम्हारी हर घटी को पूरी करेगा। घटी को पूरा करेगा। हालेलुया। हालेलुया। उधर वचन में पढ़ते हैं, तिथे वचनामध्ये आपण वाचतो, मेरा परमेश्वर भी माझा परमेश्वर पण धन संपत्ति का द्वारा त्या धनसंपदाद्वारे तुमच्या प्रत्येक कमीला आणि माझा देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या त्याच्या गौरवी संपत्तीचा आज साजेल असा रीतीने पुरविल। मेरा परमेश्वर भी मेरा परमेश्वर भी अपने उस धन के अनुसार धन के अनुसार जो महिमा सहित महिमा सहित मसीह यीशु में है, मसीह यीशु में है, तुम्हारी हर एक हम तुम्हारी हर घटी को पूरी करेगा। घटी को पूरा करेगा। हालेलुया। हालेलुया। उधर वचन में पढ़ते हैं, तिथे वचनामध्ये आपण वाचतो, मेरा परमेश्वर भी माझा परमेश्वर पण धन संपत्ति का द्वारा त्या धनसंपदाद्वारे तुमच्या प्रत्येक कमीला येशूच्या महिमेमध्ये पूर्ण करणार। हमारे जीवन में कमी घटी रहती है, आपल्या जीवनामध्ये कमतरता असते, लेकिन परमेश्वर उन धन संपत्ति के द्वारा हमें परिपूर्ण करता है। पण परमेश्वर जो आहे तो त्याच्या धनसंपदेद्वारे आपल्याला परिपूर्ण करतो। हमारा परमेश्वर हमको परिपूर्ण करने वाला, तृप्त कराने वाला प्रभु है। आपला परमेश्वर जो आहे तो परिपूर्ण करणारा आणि तृप्त करणारा आहे। कोणत्या कार्याला? आपल्यामध्ये जी कमतरता आहे त्याला पूर्ण करण्यासाठी, या शरीराच्या रीतीने किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्याच्याविषयी आपण खूप अशा कमतरतेमध्ये असतो, पण याला पूर्ण करणारा कोण आहे? वचन बोलते, माझा येशू त्या धनसंपदाद्वारे, माझा परमेश्वर त्या धनसंपदाद्वारे जी त्याच्याकडे आहे त्या धनसंपदा कारण त्याचं नाव घेणाऱ्या आपल्याला, त्याचं वचन ऐकणाऱ्या त्या आपल्याला प्रभू काय करतो? त्या कमतरतेला दूर करून तो आशीष करायला बघतो आणि परिपूर्ण करायला बघतो। त्यासाठी आपण वाचूया दुसरे कोरिंथीचे पुस्तक 8वां अध्यायमध्ये 9वां वचन। तुम हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो कि वह धनी होकर भी तुम्हारे लिए कंगाल बन गया, ताकि उसके कंगाल हो जाने से तुम धनी हो जाओ। हालेलुया। मेरा परमेश्वर उन धन संपत्ति कर कहने का कारण क्या है? माझा परमेश्वर ती धनसंपदा बोलण्याचं कारण काय आहे? धन संपत्ति का अनुग्रह का प्रभु है। येशू जो आहे तो अनुग्रह आणि धनसंपदेचा परमेश्वर आहे। पूर्णपणे तो भरपुरी आणि अनुग्रहाचा परमेश्वर आहे, पण तो जो आहे तो आपल्यासाठी एकदम दारिद्र्य झाला। कोणासाठी दारिद्र्य झाला? येशूचे नाव जे घेतात, येशूची जी आराधना करतात, येशूच्या मार्गात जे चालतात
त्या लोकांसाठी हा जो धनवान प्रभू आहे, हा जो ऐश्वर्यवान प्रभू आहे, तो काय झाला? तो कंगाल झाला. हालेलुया. खूप असे करोडपती, ते नुकसान नाही झालं, कंगाल झालं बोललं तर. त्यांच्याकडे जेवढे ऐश्वर्य आणि धनसंपदा होती, ते सगळी धनसंपदा आणि ऐश्वर्य त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्यांनी दिले, त्याचे नाव घेणाऱ्या लोकांसाठी दिले. त्यांना दिल्यानंतर याच्याकडे काय उरणार? हा कंगाल झाला, काहीच नाही ठेवले स्वतःसाठी. येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेल्या वेळी येशूसाठी काहीच ठेवले नाही. त्यांनी स्वतःला एक पूर्णपणे शून्य केले, पूर्णपणे दारिद्र्य केले. मग आता ती धनसंपदा कोणाकडे आहे? ती धनसंपदा कोणाला दिली? ते विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी त्यांनी बक्षीस दिले. हालेलुया, हालेलुया. आता तो आपल्यामध्ये आहे. येशू देऊनच गेला. येशू काय बोलला? आकाशात राहणाऱ्या त्या पक्षीला राहण्यासाठी घर आहे, पण मनुष्याच्या पुत्राला काय डोकं ठेवण्यासाठी जागा नाहीये. म्हणजे याचा अर्थ आहे की मेला तर माणसाला जमीन भेटते, पण येशू बोलतो मेल्यानंतर डोकं ठेवण्यासाठीही जागा नाहीये. त्यासाठी त्या वधस्तंभावरती येशू जीवन देत्या वेळी, पिता मी माझ्या आत्म्याला तुझ्या हातात सोपतो करून बोलला. येशूने त्याच्या डोक्याला त्याच्या स्वतःच्या खांद्यावरती ठेवले. हालेलुया, हालेलुया. बघा तो एवढा दारिद्र्य झाला का असे? त्याच्या धनसंपदाद्वारे, त्या येशूच्या धनसंपदाद्वारे आपल्याला परिपूर्ण होण्यासाठी, आपली कमतरता दूर होण्यासाठी प्रभू एवढा कंगाल झाला. हालेलुया. आपण बोलतो की आपण दारिद्र्य आहेत, आम्हाला कष्ट आहे, आमच्यामध्ये खूप कमतरता आहे, असते ती कमी असतेच. पण जेव्हा तुम्ही विश्वासामध्ये पुढे चालणार, वचनाचा जसा तुम्ही स्वीकार करणार, येशूच्या या मंदिरामध्ये तुम्ही राहणार, तेव्हा त्याची जी धनसंपदा आहे, तेव्हा त्याची कृपेचा जो ऐश्वर्य आहे आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी सुरुवात होते. कारण इफिसियरचे पुस्तक 1 अध्याय 23 वचन, यह उसकी देह है और उसी का परिपूर्णता है, जो सब में सब कुछ पूर्ण करता है. हालेलुया. येशू जो आहे तो ह्या मंदिराचा जो आहे तो डोका आहे. ह्या मंदिराचं डोका आहे. तो त्या शरीराला आणि त्या डोक्याला सगळ्यामध्ये परिपूर्ण करतो. तुम्ही बोलाल की येशू दारिद्र्य होऊन निघून गेला, मग मला कसा अनुग्रह करणार? या जगामध्ये येत्या वेळी तुम्हा आणि आमच्यासाठी दारिद्र्य झालं हे बरोबर आहे, आपल्यासाठी दारिद्र्य झालं हे बरोबर आहे, आपल्या कष्टांना त्यांनी उचलले हे बरोबर आहे. आता तो पिता परमेश्वराने आपल्याला काय केले? धनवान बनविले.
ह्याचे मंदिराचे शिरोमणी म्हणजे डोके असे ठरवले आहे. मंदिरामध्ये सगळं तो देऊ शकतो. म्हणजे जे मंदिराचे लोक आहेत त्यांचं शरीर आहे, त्यांच्या शरीरामध्ये सगळं काही भरू शकतो, सगळं काही देऊ शकतो. त्यासाठी प्रभू पिताने त्याला डोकं बनवून ठेवलेलं आहे. तुम्हालाही प्रभूने ह्या मंदिरात ठेवले, उद्धार करून ह्या मंदिरामध्ये ठेवले. हा अनुग्रह केव्हा भेटणार? ही कमतरता कधी दूर होणार? एक जी वेळ आहे ती ठेवलेली आहे. त्याच इफिसियोचे पुस्तक अध्याय 2 मध्ये अनुग्रहाची संपत्ती जी आहे ती दाखवणार. आता तुम्हाला व्यवस्थित समजवायचं आहे, तुम्हाला कळाले पाहिजे. तो परमेश्वर जो आहे तो एकदम धनसंपदावाला आहे. तुम्ही कमतरतेमध्ये असता, प्रभू आपल्यासाठी एकदम दारिद्र्य झाला. आपल्यासाठी मरून तो जिवंत होऊन तो स्वर्गात गेला आणि तो त्या मंदिराचा डोके झाला. परमप्रधान परमेश्वराने त्याला असा अधिकार दिला, जी ही मंदिर आहे, हे जे शरीर आहे, हे जे लोक आहेत, देह बोललं तर त्याचे लोक आहेत आपण, त्याचं अवयव आणि त्याचे अंग आहेत. या सगळ्यांना भरण्यासाठी तो एकदम महान परमेश्वर आहे, तो शिरोमणी आहे. आता आपण इफिसीमध्ये वाचलो, आपण अपराध आणि पापामध्ये मेलेले होतो. आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी जिवंत केले आणि आपले जे प्राण आहे त्याला जिवंत केले आणि आपल्याला विश्वास दिला, आपल्याला उद्धार दिला आणि येशू सोबत त्या स्वर्गात बसविले. त्या स्वर्गात बसवले म्हणजे आपलं जे जीवन आहे विश्वासासोबत त्या परमेश्वरामध्ये आहे, जिवंत केलेल्या त्या पितामध्ये आहे. त्यासाठी वचन बोलते, तुम्हाला प्रभूने जिवंत केले आणि येशू सोबत बसविले आणि येत्या दिवसामध्ये त्याचे जे ते गौरवाचे जे धन आहे त्याच्या दिवसामध्ये तो दाखवणार. एक वेळ ठेवलेली आहे, एक दिवस ठेवलेला आहे. त्या वेळेमध्ये आपली जी कमतरता आहे प्रभूच्या दिवसामध्ये ती निघून जाणार आणि प्रभूची धनसंपदा आपल्यामध्ये भरणार. त्या दिवसापर्यंत तुम्हाला थांबावेच लागेल. तुम्ही बोलाल की नाही, मला आता कमतरता आहे, माझ्या घरामध्ये खूप कष्ट आहे, माझ्या जीवनामध्ये खूप त्रास आहे, हे सगळं आजच्या आज निघून गेलं पाहिजे, आजच मी करोडपती झाला पाहिजे. हे प्रभूच्या मंदिरात होत नाही, हे प्रभूच्या लोकांसाठी भेटत नाही. प्रभूने तुमचा उद्धार करून तुम्हाला ठेवला आहे. तुमची परिस्थिती तो ओळखतो, तुमच्या घरातली स्थिती तो बघतो, तुमच्या खाण्याच्या वस्तूंना तो बघतो, तुमच्या मुलांची स्थिती बघतो,
पण प्रभूने एक वेळ ठेवलेली आहे. कोणती वेळ आहे? त्याची जी धनसंपदा आहे, त्याची गौरवाची जी वैभव आहे, त्याच्याद्वारे तुम्ही पूर्ण होण्यासाठी, तृप्त होण्यासाठी प्रभूने ते ठेवलेले आहे. हालेलुया. त्या दिवसापर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. तुम्ही विचार करा, तुमची मुलं जेव्हा जन्म घेतात, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाला, तुम्ही बोलाल की मला पैसे कमवून आणून दे, तर तो काय तुम्हाला कमवून आणून देईल का? तो त्याचं वय काय आहे? तो 2 वर्षाचा आहे. तो थोडासा उभं राहण्याच्या लायकीचा झालाय. तुम्ही बोलाल की तू माझा मुलगा आहेस, तू माझ्यासाठी कमवून आण, 20,000 कमवून आण, 10,000 घेऊन ये. तो कुठून आणणार? तो कुठून आणणार? आणेल का? तुम्हाला वाट बघावी लागते, त्याला शिकवावे लागते, त्याला शाळेत पाठवावे लागते, त्याला ट्युशनला पाठवावे लागते, त्याच्या मागे खर्च करावे लागते. जेव्हा 19-18 वर्ष होते, जेव्हा तो एकदम बुद्धीने भरतो, तेव्हा जर तो कामाला जाणार तर तुम्ही बोलले ते पैसे तो आणणार. हालेलुया, हालेलुया. एवढा दिवस तुम्हाला थांबावेच लागेल, तुम्हाला तुमचा खर्च करावेच लागेल. आत्ताच आण म्हणलं तर तो कुठून आणणार? आता जर तुम्हाला गरज असेल तर त्या मुलाला पकडून जो विकत घेत असेल त्याच्या हातात द्यावा लागेल. कोण असं विकायला जाणार तर पोलिसवाले तुम्हाला जेलमध्ये टाकणार. हालेलुया. घेणाऱ्यालाही पकडेल आणि विकणाऱ्यालाही पकडणार. वाट बघावी लागते, त्यासाठी थोडं थोडं थांबावे लागते. तरी प्रभू असा नाही बोला की तू 20 वर्ष या मंदिरामध्ये असाच राहा. आता तुमच्यामध्ये कमतरता आहे, आता कष्ट आहे, आता पूर्ण होत नाहीये. हे सगळं प्रभूला माहीत आहे. पण त्याची जी धनसंपदा आहे त्यासाठी वेळ आहे. तो तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. तो जेव्हा जगात आला तेव्हा देऊनच गेला. आता हे मंदिर बनल्यामुळे तो तुम्हाला देण्याची इच्छा ठेवतो. तुमच्या हृदयामध्ये असले पाहिजे, प्रभूने मला उद्धार करून या मंदिरात ठेवले. त्याच धनसंपदाद्वारे माझी जी कमी आहे, माझ्यामध्ये जी कमतरता आहे, माझा प्रभू ते पूर्ण करणार, त्याच्या दिवसामध्ये पूर्ण करणार. आता मी थोडं सहन करून घेतो, आता मी थोडं समजून चालतो. असे करून तुम्हाला थोडं धीरज ठेवायचं आहे. आता लोकांना असं मन लागत नाही. मंदिरात आले, लवकरच त्यांना धनवान व्हायचे, लगेच त्यांना धनवान व्हायचे, लवकरच त्यांचं घरदार झालं पाहिजे, लवकरच गाडी घोडे भेटलं पाहिजे. सगळं तुमच्या इच्छेने लगेच होत नाही. प्रभूने ठेवलेल्या त्या वेळेपर्यंत तुम्हाला वाट बघावीच लागेल. हालेलुया. जे जुने प्रभूची दासदासी लोक होते, असेच वाट बघून त्यांनी प्रभूकडून काहीतरी मिळवले. पहिले इतिहासचे पुस्तक 13 धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू
सबों के ऊपर प्रभुता करता है, सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है, और सब लोगों को बढ़ाना और बल देना तेरे हाथ में है। किती लोकांना? सगळ्या लोकांसाठी धन व मान हे त्याच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? आपल्या प्रभू परमेश्वराच्या हातात आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. कोणत्याही लोकांसाठी, कितीही लोकांसाठी तो करू शकतो. आता खाली वाचूया. इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते और तेरे महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। मैं क्या हूँ और मेरी प्रजा क्या है कि हमको इस रीति से अपनी इच्छा से तुझे भेंट देने की शक्ति मिले। तुझी से तो सब कुछ मिलता है और हमने तेरे हाथ से पाकर तुझे दिया है। हालेलुया. हालेलुया. आता तू काय बोलतोय? प्रभू, मी आणि माझे लोक काय आहेत? आम्ही काहीच नाही. सगळं काही तुझ्या हातात आहे. धन, वैभव आणि ऐश्वर्य तुझ्या हातात आहे. कोणत्याही लोकांना तू करू शकतोस, पण तू कोणाला करतो? नया नियमच्या अनुसार जे भवनमध्ये मिळाले त्या लोकांना, उद्धार मिळाल्या लोकांसाठी प्रभू करतो आणि करायला बघतो. हालेलुया. आता तो त्याच्या नावाला उंच करतो की प्रभू तू स्तुती आणि योग्य आहे. आम्ही तुझा धन्यवाद करतो का तू आम्हाला आशीष करतो. तुझ्या हातातून आम्हाला धनसंपदा भेटते, अनुग्रह भेटतो, चांगले कार्य भेटते. त्यासाठी ते स्तुती करतात. आणि ते काय बोलत आहे? हे प्रभू, तुझ्या मंदिरात जे भेट चढवण्यासाठी मी आणि माझी प्रजा तुझ्या समोर काय आहेत? हालेलुया. मोठा राजा नाहीये, मोठा करोडपती नाहीये, मोठे धनसंपदावाले लोक नाहीयेत. पण हे कोण आहेत? कोण आहेत? आम्ही कसं तुझ्या नावामध्ये ते अर्पण करीतो? तो बोलतोय हे सगळं काही तुझ्याकडून आम्हाला मिळाले. कोणाकडून आले? ते प्रभूच्या हातातून आले. तुमच्यासाठी कृपा प्रभूने ठेवली आहे, धनसंपदा ठेवली आहे. तुमची कमतरता दूर होण्यासाठी, तुमच्या घराचे दारिद्र्य दूर होण्यासाठी, तुमच्या मागे लागलेले जेवढे कष्ट आहे ते निघून जाण्यासाठी तो प्रभूने त्याचा हात असा वाढून ठेवलेला आहे. त्याच्या हातातून तुम्हा आणि आम्हाला येणार. हालेलुया. त्याच्या हातातून आपल्यासाठी परिपूर्ण रीतीने येणार. तेव्हा तो बोलतोय हे सगळं काही तुझ्या हातातून आम्हाला आले आहे, तुझ्या हातातून आम्हाला मिळाले. त्याच्यातूनच थोडे आम्ही तुला दिले आहे. जेवढे प्रभूने दिले ते सगळं नाही दिलं. प्रभूने खूप काही दिले, परिपूर्ण दिले. ती कमतरता दूर होण्यासाठी दिले, ती दारिद्र्य दूर होण्यासाठी दिले. पण त्याच्यासाठी, त्याच्या मंदिरासाठी
त्याच्या सेवाईसाठी प्रभूने दिले, त्यामध्ये ते उचलून त्याच्यातून थोडेच ते प्रभूला दिले आहे. हालेलुया. आता तुम्हाला कळत आहे का? एक वेळ ठेवलेली आहे, येणारा दिवस ठेवलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही असा विचार करू नका की आम्ही करोडपती होतील, की आम्ही लखपती होतील. असा विचार करू नका. जर ठेवले आहे तर तुम्हाला राहायचं आहे, तुम्हाला विश्वास करायचा आहे, तुम्हाला दिलेले जे काम आहे ते करत राहा आणि पुढे जाण्यासाठी प्रभू मार्ग खोलणार. काय आहे करून तू का सांगतो? पहिले शमूएलचे पुस्तक 22वां अध्याय. दाऊद वहां से चला और बचकर अदुल्लाम की गुफा में पहुंच गया. यह सुनकर उसके भाई वरन उसके पिता का समस्त घराना वहां उसके पास गया और जितने संकट में पड़े थे और जितने ऋणी थे और जितने उदास थे वे सब उसके पास इकट्ठे हुए और वह उनका प्रधान हुआ. और कोई 400 पुरुष उसके साथ हो गए. आता तू काय सांगतोय? आम्ही काय होतो? प्रभूचा एक वेळ आहे आपल्या कमतरतेला दूर करण्यासाठी. पण आता त्यांची स्थिती बघा. एका गुफेमध्ये गेले, त्याच्यासोबत त्यांची आई, त्याचे भाऊ, त्याचे वडील, त्यांचं जो कुटुंब आहे ते आले. अजून कोण आले? त्या गावामध्ये राहणारे जे उधार घेऊन झगड्यामध्ये फसलेले आहे, की त्यांना देता येत नाहीये, ते गावामध्ये राहण्यासाठी लोक त्यांना राहू देत नाही. जे उधार घेतला आहे म्हणून देय करून बोलून ते लोक त्यांना त्रास देत होते. आता ते लोक एकदम कंटाळून गेले की त्यांच्याकडे पैसेही नाहीये. तुम्हालाही माहिती आहे की जर इथे तिथे कोणी पैसे घेतले असेल, भरायला झाले नाही तर ते निघून जातात. तर एकदम गपचूप ते रात्रीच निघून जातात. तसेच या 200 लोकांमध्ये ते असे काही कष्टाचे लोक होते. हालेलुया. बाकी जे लोक आहेत ते एकदम कुडकुड करणारे लोक आहेत. ते कुडकुड करणारे कोण असतात? जेव्हा ते तृप्त नसतात तर ते वारंवार कुडकुड करतात. घरामध्ये नवऱ्याबरोबर त्यांच्या कुटुंबामध्ये चालत असते. त्यांच्या कुटुंबामध्ये सगळं खिटपीट चालूच असते. हे नाही ते नाही असे तसे ते बोलतच असतात. हालेलुया. याच्यातही काही लोक निघून कुठे आले? त्याच्या सोबतीला आले. आता किती लोक आहेत? 200 लोक आहेत. या 200 लोकांमध्ये कोण कोण आहे? उधार घेऊन द्यायला होत नाहीये, पण जे बाकीचे आहेत ते असे कष्टामध्ये असून कुडकुड करणारे लोक आहेत. हे सगळे लोक आले. हालेलुया. आता तुम्हाला कळतंय का? तो जो वेळ असतो तो कठीण असतो. काय काय वेळ जे कष्टाचे असतात, त्यासाठी विचार करू नका की येशूने माझी प्रार्थना ऐकली नाही.
की येशू आमच्या ह्या भवनच्या पासवांची प्रार्थना ऐकत नाहीये, मला काही आशीष भेटत नाहीये, आमच्यासाठी काही बरकत येत नाहीये. तुम्हाला शांतीने गप्प राहून त्या प्रभूची वाट बघायची आहे आणि प्रभूला विचारायचं आहे की प्रभू तो अनुग्रहाचा दिवस माझ्या जीवनात कधी आहे. तू आपला हात खोलून मला अनुग्रह करणारा दिवस कधी आहे. काही लोकांना प्रभू प्रकट करतो, काही लोकांना तो बोलतच नाही, तो गप्प राहतो. तर आपल्याला सहन करावेच लागते, चालतच राहावं लागते. त्यांनी गावाला सोडले, घराला सोडले, आपल्या कुटुंबाला सोडले, ते जंगलमध्ये जाऊन राहू लागले. हालेलुया. आता तुम्ही त्यांची स्थिती बघा. त्यांना लोकांनी काय केले असेल, उधारवाल्यांनी काय केले असेल, कुडकुड करणारे काय केले असेल. त्यांची परिस्थिती जी आहे ती बदलण्यासाठी प्रभू तिथे आहे. हालेलुया, हालेलुया. यशायामध्ये लिहिलं आहे, जे कुडकुड करणारे आहेत ते उपदेशाला ऐकणार, जे वारंवार खिटपीट करणारे आहेत त्यांनी काय शिकले पाहिजे, ते उपदेशाला ऐकले पाहिजे. जेव्हा ते उपदेशाला शिकणार तेव्हा तुमचे मन एकदम शांत होणार. तेव्हाच आपली कमतरता जी आहे ती येशूच्या नावाने निघून जाणार. येशूचा हात जो आहे तो तुमच्यासाठी खुलणार. येशूचा अनुग्रह आपल्यासाठी येणार. हालेलुया. त्यासाठी लोकांची सवय बदलण्यासाठी प्रभूने तिथे ठेवले. ते जंगलामध्ये फिरत असताना त्यांच्या सवयी बदलल्या. हालेलुया. तुमची जर परिस्थिती बदलणार ना तर तुमच्या अनुग्रहाचे दिवस येणार, प्रभूच्या धनसंपदेचे दिवस येणार. आता जे कष्ट आहेत, आता जे दारिद्र्य आहे, जी कमतरता आहे, ते सगळं तुमच्या जीवनातून तुमच्या घरातून निघून जाणार. हालेलुया. प्रभूचा अनुग्रह तुमच्या घरात राहणार, प्रभूचा ऐश्वर्य तुमच्या सोबत राहणार, प्रभूचा अनुग्रहाची जी करुणा आहे ती तुमच्या सोबत राहणार. आता दाऊद बोलतोय की हा प्रभू हे सगळं तुझ्याकडून आले. आता हे प्रभूचे लोक होऊन ते प्रभूसाठी मोठे मोठे कार्य करत आहेत. प्रभूच्या सेवेसाठी मंदिरामध्ये मोठी मोठी कार्य करत आहेत. तुम्ही थोडं वाट बघत राहा. येणारा अनुग्रहाचा दिवस ठेवलेला आहे. तुमचा दारिद्र्य सगळं निघून जाणार. तुम्ही स्वतः विचार करते की मी या भवनमध्ये येत्या वेळी कसा होतो, माझी परिस्थिती काय होती आणि आता प्रभूने मला काय केले, प्रभूने माझ्यासाठी काय दिले, प्रभूचा अनुग्रह किती मोठा आहे. असे अचंब होण्यासाठी प्रभू तुमच्या सोबत कार्य करणार. हालेलुया. ही सगळी कमतरता तुमच्यापासून निघून जाऊन अनुग्रह होणार. तुम्ही एकदम विश्वासामध्ये प्रभूच्या नावाने आनंदित राहा. दुसरी कमतरता काय आहे, स्वर्गीय अनुग्रह मिळवण्यासाठी आपण वाचूया मत्तीचे पुस्तक 19वा अध्याय 16वा वचन. एक मनुष्य यीशु के पास आया और उससे कहा, हे गुरु, मैं कौन सा भला काम करूं कि अनंत जीवन पाऊं. उसने उससे कहा, तू मुझसे भलाई के विषय में क्यों पूछता है? भला तो
एक ही है, पर यदि तू जीवन में प्रवेश करना चाहता है तो आज्ञा को माना कर। उसने उससे कहा, कौन से आज्ञा है? यीशु ने कहा, यह कि हत्या न करना, व्यभिचार न करना, चोरी न करना, झूठी गवाही न देना, अपने पिता और अपनी माता का आदर करना और अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रखना। उस जवान ने उससे कहा, इन सबको तो मैंने माना है, अब मुझ में किस बात की घटी है? यीशु ने उससे कहा, यदि तू सिद्ध होना चाहता है तो जा, अपना माल बेचकर कंगालों को दे। हालेलुया, हालेलुया। आता आत्मिक अनुभवमध्ये ती कमतरता नसावी. पहिलं बोलले ते सगळं धनसंपदा आहे, ते तुमच्या अनुग्रहासाठी आहे, ते तुमच्या घरासाठी आहे, ते तुमच्या मुलांसाठी आहे. पण हे जे आहे ते तुमच्या आत्मिक जीवनसाठी आहे. हे जे आपलं प्राण आहे त्याच्या रक्षेसाठी आहे. त्याच्यामध्ये कमतरता नसावी, याच्यामध्ये कमतरता नसावी. त्यासाठी आज्ञाचं पालन करा, आज्ञाचं पालन करा. येशूने त्याला विचारले, तू आज्ञाला पालन कर. तेव्हा तो येशूला विचारतोय की मी कोणत्या आज्ञेचं पालन करू? प्रभूने अगोदरच बोलला, तू मनुष्य हत्या करू नको. हालेलुया. काय करू नको? तू झगडू नको. हालेलुया. पहिली गोष्ट काय नसावी? तो जो झगडा आहे तो करू नको. हालेलुया. ती हत्या म्हणून बोलले जाते. तुम्ही बोलाल की मी चाकू घेऊन झगडा नाही करत, तलवार घेऊन नाही करत, किंवा मी बंदूक घेऊन नाही करत. तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणजे समोरच्या व्यक्तीची हत्या करण्यासारखे तुमच्या तोंडातून शब्द नाही निघाले पाहिजे. लोकांना दुःख झालं पाहिजे असं तुमच्या तोंडातून निघाले नाही पाहिजे. काही लोकांची सवय असते कोणा ना कोणाची गोष्ट काढून झगडत असतात. तर तुमच्या आत्मिक जीवनामध्ये कमतरता आली असे तुम्ही विचार करा. हे वादविवाद होण्याच्या अगोदर तुम्ही सोडून द्या. ते ऐकून एकदम गप्प राहा, आपल्या तोंडाला उघडू नका. तेव्हा तुम्ही पूर्ण होणार. तेव्हा तुमच्या आत्मिक जीवनामध्ये कमतरता नसणार. त्याने एक बोलला आणि तुम्ही त्याला 4 ऐकवलं तर तुमच्या आत्मिक जीवनामध्ये खूप कमी आहे. तुम्हाला कुठे जायचंय? त्या अनंत काळाच्या जीवनात जायचंय. हालेलुया, हालेलुया. त्यासाठी विरोधाची गोष्ट, झगड्याची गोष्ट तुमच्या जीवनात नसावी. असे जर कुठे झालं असेल तर त्याच्याकडून क्षमा मागून बोलून प्रेम दाखवा. नाही नाही मी बोलणार नाही. तर तुमच्या आत्मिक जीवनामध्ये कार्य जे आहे ते नष्ट होत आहे. पहिलं जे कार्य आहे त्याच्यामध्ये कमतरता येत आहे. हालेलुया. दुसरं लिहिलं आहे तर व्यभिचार करू नको. व्यभिचार जे आहे ते दुष्ट आत्म्याचे कार्य आहे.
ह्या जगामध्ये खूप अशी वाईट कार्य होत आहे. ह्या जगामध्ये लग्न झालेल्या लोकांमध्ये खूप अशी वाईट कार्य होत आहेत. ते आजकाल जे आहे ते मुलांना मारून टाकतात, दुसऱ्याबरोबर पळून जाण्यासाठी सारखे असे कार्य करतात. पण प्रभूची आत्मा काय बोलते? हे अशुद्ध व्यभिचाराचे कार्य तुमच्यात नसावे. प्रभूने दिलेले शरीर पवित्र आहे. प्रभूने दिलेला कुटुंब पवित्र आहे. तुम्हाला पवित्र जीवन जगायचे. हालेलुया. त्याच्यामध्ये कमतरता नसावी, त्याच्यामध्ये अशुद्ध नसावे. तेव्हाच तुम्ही अनंतकाळच्या जीवनात प्रवेश होणार. की माझी इच्छा आहे, मी कोणाशीही लग्न करणार, मी कोणाशीही प्रेम करणार, मी कसंही चालणार. तू चालणार हे बरोबर आहे. तू मेल्यानंतर नरकात जाणार हे लक्षात ठेव. तुझे जे प्राण आहे ते अंधलोकात जाणार हे लक्षात ठेव. त्यासाठी थोड्या सुखासाठी तू अशुद्ध कार्य करू नको. त्यासाठी येशू बोलला तू आता काय करू नको, व्यभिचार करू नको. हालेलुया. तिसरं काय लिहिलं आहे? काय नको करू? चोरी नको करू. हालेलुया. काय येशूचे लोक चोऱ्या करतात? चोरी नको करू, बाहेरही नका करू, आतही नका करू. प्रभूचे जे आहे त्याच्यातही काही चोरी करू नका. प्रभूला जे द्यायचं आहे त्याला चोरी करून स्वतःच करू नका. प्रभूचं जे आहे ते प्रभूला द्या. त्यासाठी प्रभू बोलला चोरी करू नको. हालेलुया. तिथे दुसरं काय लिहिलं आहे? झूठी गवाही न देना. खोटी साक्षी देऊ नको. हालेलुया. साक्षी देण्यामध्ये एकदम सावकाश राहा. प्रभूने चंगाई केले तर चंगाई केले असेच बोला. प्रभूने जर आशीष दिले तर आशीष दिले एवढंच बोला. प्रभू माझ्याद्वारे काय कार्य करतोय करूनच बोला. एका गोष्टीसाठी 4 गोष्टी वाढून बोलू नका. आता जे आजकाल जे लोक आहे नाव कमवण्यासाठी खूप सारे लोक जे आहेत ते खोटी साक्षी देत आहेत. तिथे असे झाले, माझ्याद्वारे असे झाले बोलत आहेत. प्रभू बोलला की जर अनंतकाळच्या जीवनात प्रवेश व्हायचंय तर खोटी साक्षी देऊ नको. वचन बोलतंय जी साक्षी आहे ती पवित्र आत्म्याद्वारे असावी. पवित्र आत्म्याद्वारे असावी. हालेलुया. हालेलुया. आणि पुढे लिहिलं आहे अपने पिता और अपनी माता का आदर करना. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये कमतरता नसावी. जन्म दिलेल्या आई वडिलांचा सन्मान करा. आजकाल काय बोलतात? जर मुलांना चांगल्या गोष्टी बोलल्या ना तर ते बोलतील की तुमची वेळ वेगळी होती आणि आताची वेळ वेगळी आहे. पहिल्याची वेळ जी होती ती 24 घंटे चालायची, आताही 24 घंटे चालतात. पहिल्याच्या वेळेमध्ये 7-6:30 वाजता सूर्य अस्त व्हायचा. आताच्या याच्यामध्ये जर जन्म झालाय तर ते 9 वाजेपर्यंतही सूर्य अस्त होत नाही. त्या हिशोबाने 6, 6:30, 6:45 पर्यंत सूर्य अस्त होतो. सृष्टी जे आहे ते सृष्टीच्या प्रभूच्या महिमेमध्ये असतो. आजकालची मुलं अशी बोलतात की तुम्हाला काय येते?
लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांचा जो सन्मान करा, तसंच तुम्हाला सुसमाचारमध्ये जन्म दिलेला प्रभूचा दास आहे. तुमचे जे पालन पोषण करतात, जे सुसमाचारमध्ये दास दासी आहेत, त्यांचंही जीवनभर तुम्हाला सन्मान करायचा आहे. थोडं काही बायबलचं वचन कळाले असे बोलाल की पासवान काय आहे तर मला सगळे येते, मंदिरामध्ये काय प्रचार होतो मला माहिती नाहीये का? मी याच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो. बोलणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचंच आहे. पण तुला ज्याने जन्म दिला ना, तुला सुसमाचार ऐकून ज्याने 32वा दिला ना, तुझ्यासाठी उपवास करून प्रार्थना करून तुला अगुवाई करतो ना, त्याचा सन्मान जो आहे तो जीवनभर करायचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या नावाचे गौरव असू द्या. त्यासाठी प्रभू बोलतोय की आदर कर, सम्मान कर. हालेलुया, हालेलुया. और अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रखना. हालेलुया. आता कशामध्ये कमी नसावी? प्रीती ठेवण्यामध्ये. तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये तुमच्या शेजाऱ्यांशी सगळ्यांवर काय ठेवायची आहे? प्रीती ठेवायची आहे. कशी ठेवायची आहे? स्वतः सारखी ठेवायची आहे. हालेलुया. त्यासाठी येशू ख्रिस्त तो नमुना आहे. युहन्नाच्या सुसमाचार 13 मध्ये आपण वाचतो, जसे येशूने प्रेम ठेवले शेवटपर्यंत, त्यांनी तसंच प्रेम ठेवलं. शेवटपर्यंत तसंच प्रेम ठेवलं. आजकाल आपलं जो प्रेम आहे ते बदलून जाते. पूर्ण दिवस चांगलं असं प्रेमाने व्यवहार चालतो, थोडा दिवस प्रेमाने सगळं चांगलं चालतं. हे सगळं निघून गेल्यानंतर आपल्या प्रेमामध्ये कमतरता येते. हालेलुया. अगोदर सारखं प्रेम नसते, पहिल्यासारखं कार्य नसते. हालेलुया. कारण प्रभू बघतोय, कारण तो बोलला की याच्यामध्ये कमतरता नसावी, याच्यामध्ये काय नसावे, कमी नसावी. त्यासाठी तुम्ही एकमेकांवरती प्रेम ठेवत असताना थोडं डोकं लावा. मी याच्याबरोबर मैत्री केली, जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत माझी प्रेमाची मैत्री चालली पाहिजे. हालेलुया. कधीपर्यंत चालली पाहिजे? माझ्या शेवटपर्यंत चालली पाहिजे. हालेलुया. आजकाल लोकांना दुःख होत नाही, कळत नाहीये प्रेम कशासाठी करावे. आत्मिक अनुभवामध्ये त्याची कमतरता नसावी. तो प्रभू आपल्याला बघतोय, तो आपल्यामध्ये वाढावा, ते आपल्यामध्ये कमी नसावे. हालेलुया. मैं तेरे काम और तेरे परिश्रम और तेरे धीरज को जानता हूँ, और यह भी कि तू बुरे लोगों को देख नहीं सकता, और जो अपने आप को प्रेरित कहते हैं और है नहीं, उन्हें तूने परख कर झूठा पाया. तू धीरज धरता है और मेरे नाम के लिए दुख उठाते उठाते थका नहीं. पर मुझे तेरे विरुद्ध यह कहना है कि तूने अपना पहला सा प्रेम
है। स्वर्गातून बघून काय बोलतोय? तो धीरज ठेवून राहतो, तो सहन करतोय, ते उचलून चालतोय, हे सगळं मला माहिती आहे. पण तुझ्यामध्ये एक कमी आहे, तुझ्यामध्ये एक कमी आहे. जे पहिल्याचं प्रेम होते ते तू काय केले? ते सोडून दिले. हालेलुया. पहिला आपल्या मनामध्येचं मंदिर बोललं तर खूप प्रेम यायचं. प्रभूचं कार्य म्हणलं तर खूप प्रेम यायचा. प्रभूची संगती बोलले तर खूप प्रेम यायचं. विश्वासी लोकांच्या सोबत बोललं तर प्रेम यायचं. चालत चालत असताना काय झाले? ते कमी झाले, ते थंड झाले. आता तुम्ही बोलाल की मी कसं बोलू, मी कसं सोबत चालू, मी कसं सोबत बसू? पहिलं बोललं की थोडं लांब बसता, नाही बसणार. भावा तो जागा नाही, थोडं लांब बस. आता बोलायची गरजच नाही. तो तिथे बसणार, हा इथे बसणार. याचे कारण काय आहे? ते मनामध्ये प्रेमाची कमतरता आहे. हालेलुया. वचन काय बोलतंय? तुमच्यामध्ये प्रभूने ती कमतरता नाही बघितली पाहिजे. हालेलुया. काय नसावे? काय नसावे? ती कमतरता नसावी. आज तुम्ही निर्णय घ्या, पवित्र आत्म्याने इच्छा करा की प्रभू माझ्या हृदयामध्ये गडबड नसावी. जसं प्रेम सुरुवातीला होतं त्याच प्रेमामध्ये मला पुढे चालायचे. माझ्या मृत्यूपर्यंत माझ्यामध्ये ते प्रेम असावे. मला सहन करायचे ते हृदय दे. हालेलुया. हालेलुया. हे असावे, हे कमी नसावे. हे तुम्हाला कळाले पाहिजे. त्यासाठी प्रभू बोला की तुझ्यामध्ये एक कमी आहे, ती पूर्ण झाली पाहिजे. तुमच्यामध्ये किती कमी आहे? तुम्ही वारंवार काय बघतायत? घरातल्या कमीला बघता. प्रभूने त्याचं सांगितलं आहे, माझ्या हातात आहे, माझ्या दिवसामध्ये आहे. ते सगळं काही तुम्हाला भेटणार. ते तुम्हाला एकदम फुकटच भेटणार. पण आत्मिक अनुभवामध्ये काय आहे? किती कमतरता आहे? ते थोडं ओळखून प्रभू मला कमीमध्ये नाही राहायचे, त्या कमीमध्ये नसावे. तू मला अनुग्रह कर. या आपण उठून उभे राहूया, आपले डोळे बंद करूया आणि प्रभूशी प्रार्थना करूया. माझा परमेश्वर, त्या धनसंपदाद्वारे तुमच्या प्रत्येक कमीला तो असीम त्या महिमेमध्ये, ख्रिस्ताच्या महिमेमध्ये तो पूर्ण करणार. तुम्ही असे नाही जाणार, तुम्ही दुःखाने नाही जाणार. तुमच्याविषयी प्रभूचा दिवस आहे, तो अनुग्रह होणार. धनसंपदेचा आशीष येणार. तुम्ही लोकांना देण्यासाठी होणार, तुम्ही दारिद्र्याला देण्यासाठी होणार. जर तुम्ही उधार घेत आहेत, हे उधारचे दारिद्र्य तुमच्यापासून निघून जाणार. येशूच्या नावाने आम्ही बोलतो, तुम्ही उधारच्या कशातून दूर होणार. तुम्ही घेणारे नाही तर देणारे होणार. परमेश्वराची आत्मा राज्य करते. प्रभू सोबत राहतो. प्रभूचा हात खुलत आहे. तुम्ही आशीषमध्ये होणार. तुमचा उधार कशा सगळं निघून जाणार. प्रभूचा अनुग्रहाचा हात तुमच्यावर येणार. आत्मिक रीतीने तुमच्यामध्ये कमतरता नसावी. हत्या नाही करायची आहे. लोकांपासून झगडा करायची सवय नसावी. लोकांकडे झगडा करण्याची सवय नसावी. मनामध्ये शांती असावी.
पूर्णपणे शांती असावी. प्रभू मला शांती दे करून प्रार्थना करा. मला कमी नसावी म्हणून प्रार्थना करा. मला अनुग्रह कर करून तुम्ही प्रार्थना करा. प्रभू तू माझा सहाय्यक आहे म्हणून प्रार्थना करा. झगड़े का आप यीशु के नाम में निकल जाते थे, आप में घर से निकल जाते थे, लोगों से निकल जाते थे, इधर उधर झगड़े कर आदत और जो भी है यीशु के नाम में चले जाते थे, यीशु के नाम में निकल जाते थे, यीशु के नाम में हट जाते थे। अंधकार का प्रभु दिया अच्छा वचन के लिए यीशु का धन्यवाद करेंगे।